नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी. कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक देशभक्त पद्मश्री डॉक्टर रत्नापन्ना कुंभार यांची 116वी जयंती देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना व रत्नदीप हायस्कूल कबनूर येथे विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने पार पडली. प्रारंभी पंचगंगा कारखान्यावर अण्णांच्या समाधीवर कारखान्याच्या माजी चेअरमन व अण्णांच्या कन्या रजनीताई मगदूम यांच्या हस्ते फुले अर्पण करून व कारखाना आवारात अण्णांच्या असलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर या जयंती सोहळ्यानिमित्त रत्नदीप हायस्कूलपासून कारखान्याच्या परिसरात अण्णांच्या विचारांची गौरव यात्रा व संविधान यात्रा, विद्यार्थ्यांच्या लेझिम व जहाज पथकाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर रत्नदीप हायस्कूलच्या आवारात रजनीताई मगदूम, संजय गोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक विराट गिरी, प्रियांका खोत, प्रसाद खोबरे, नेता माने, संग्राम स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना संविधान भेट व वीरपत्नी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत रत्नदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील स्वामी यांनी तर प्रास्ताविक अशोक पाटील यांनी केले. तर हा जयंती सोहळा उत्साहाने पार पाडण्यासाठी रत्नदीप हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, कुमार विद्यामंदिर, गंगानगर, कबनूर व देशभक्त रत्नापन्ना कुंभार जयंती उत्सव कमिटीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी गंगानगर, इचलकरंजीहून रंगराव बन्ने, बारवाड. सर्वांनी देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या विचारांना त्यांच्या आचरणात द्यायचा. असे कार्यकर्त्यास विश्वास ज्यांचा, असे रत्न कुंभार पुन्हा न होणे. ही रत्नापांची ज्योत सर्वांच्या कल्याणाची, ही वाट असे प्रगतीची, ही आहे वाटावे दुःखात धावून जा. साखरपे पायगुण पाटील आहेत लातूरचे आणि मला वाटतं समोर बसलेली सगळ्यांचीच नावं घेण्यासारखीच व्यक्ती माझ्या समोर दिसते. त्यामध्ये खोत मामा आहेत, ज्या प्रियंका आहेत. आता समोर सगळी नावं घ्यायसारखी चेहरा दिसतात सगळ्यांचंच. मी साहेब आहेत, लई नावं घेण्यासारखी बरीच मंडळी इथं उपस्थित आहेत. त्या थोडा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागला, नाही तर संयोजन चांगलं होतं. आता त्यामध्ये आजचा कार्यक्रम हा मी ताई अण्णांच्या निधनानंतर पंचगंगा सहकारी साखर कारखाना वेगवेगळ्या अडचणीला तोंड देत आज आपण इथं